माझी अपेक्षा एवढीच आहे, सरकारने जी आपलं राज्यमाता गोमाता जाहीर केल्याप्रमाणे प्रति गोवंश ₹50 जे अनुदान आहे ते तत्काळ गोशाळांच्या खात्यात जमा करावं. अन्यथा महाराष्ट्रातल्या गायी अन्न पाणी पाणी करून तडफडून मरतील आणि त्याचे शाप आपल्याला लागतील. आणि म्हणून त्यांचं लक्ष वेधण्याकरता मी एक या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून उपोषण करतोय. आणि आज आमच्या गोशाळेमध्ये 1100 गायी सगळ्या आहेत की ज्या भाकड आहेत, रस्त्यावर सोडलेल्या, शेतकरी आणून सोडलेल्या. त्या गोशाळांच्या माध्यमातून जे गोवर्धन गोवंश सेवा केंद्रातले आमचे 25 लाख रुपये गेली 3 वर्ष शासनाकडे पडून आहे आणि आज आम्ही टक्केवारीने पैसे वापरतोय. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला शिफारस केली होती, शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं होतं, तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शिफारस केली, तरीसुद्धा झालं नाही. आणि पालकमंत्री साहेबांनी स्वतः वचन दिलेलं आहे मला की महाराज मी गोशाळेच्या जागेचा प्रश्न सोडवतो. तर तेवढं फक्त त्यांनी हा प्रश्न जर सोडवला तर खूप मोठं काम होईल. आणि आमचं लाईट बिल जे 5.5 लाख रुपये आहे ते माफ करावं, कारण आम्हाला भरण्याची आमची गोशाळा ही काही उत्पन्न देणारी नाही किंवा तबेला नाही, हे एक अनाथ गायींचं सेवाश्रम आहे आणि त्याच्यामुळं आमची ही मागणी शासनाने मान्य करावी एवढी विनंती आहे. एकतर मी मागण्या मान्य करून उठेन किंवा एकतर या ठिकाणी माझी डेड बॉडी जाईल, या दोन याच्यावरती, कारण हे 5वं उपोषण आहे. आता मात्र माघार घेणार नाही.